नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी जो MPSC ग्रुप बीचा पेपर झाला होता त्यामधील आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत। या अगोदर आपण गणिताचे प्रश्न पाहिलेले आहेत। ही अंदाजित उत्तर तालिका असणार आहे, तुम्ही मात्र आयोगाची उत्तर तालिका ग्राह्य धरायची आहे। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 91। प्रश्न पाहूयात। 1 ते 100 या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे। मग आता आपलं काय करावं लागेल, सरळ सरळ 4 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत। बघा 4, 24, 40, 44, 48, 64, 84। आता ते काय म्हटलेत की 4 ने भाग जाणार आहेत, हे 4 ने भाग जातात आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे। हे बघा 4 आहे, 4 आहे, 4 आहे, 4 4 4 4 आणि 4 बरोबर। मग आता आहेत असे किती अंक आहेत, मग मोजा बरं। 1 2 3 4 5 6 आणि 7। हे बघा पर्याय क्रमांक 1। 2 अटी होत्या, एक तर 4 ने भाग जावा आणि 4 अंक सुद्धा पाहिजे। असे एकूण किती आहेत, 7 अंक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला। 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूला 12व्या जागी येते, तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती। बघा ही एक लाईन आहे, यामध्ये 21 मुली आहेत। तर काय झालं, मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवते तर ती रांगेच्या डाव्या बाजूला 12व्या जागी येते। समजा मोनिका इथं आली, बघा आता ही मोनिका आली इथे 12व्या जागी। केव्हा आली, जेव्हा तिला 4 जागा इकडे हलवल्या गेल्या, म्हणजे ती मूळ कुठं होती, इथं होती। किती, 12तून 4 गेले खाली राहिले 8, ती 8व्या जागी होती कुठे, डावीकडे। पण तिला उजवीकडे 4 जागा हलवल्या गेल्या, नंतर ती 12व्या क्रमांकावर आली। तर आता प्रश्न काय, हलवण्याच्या रांगेच्या बाजूने आता कितव्या जागी होती ते म्हणतात। तर ती उजवीकडून जेव्हा इथं होती तेव्हा कितव्या जागी होती। मग आता काय करावं लागेल, मूळ किती आहेत 21, त्यातून वजा केले 8, तिची ही जागा ओके, आणि तिची एक जागा आहे। मग आपण आता 21 मधून जर 8 गेले तर किती राहिलेत खाली 13, आणि तिची एक जागा किती झाले 14। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे। खालील आकृतीत प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी कोणता अंक येईल, तर याचं उत्तर येते बघा 3 नंबर 196। जेव्हा आपण डिटेल व्हिडिओ बनणार आहोत तेव्हा सविस्तर माहिती पाहूयात। सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षीपेक्षा नाही। चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण आहे। तर आपलं उत्तर काय येतं, नीलाक्षी। काय करायचं, सान्वी युविकापेक्षा उंच आहे। हे बघा ही आहे सान्वी, ही युविकापेक्षा उंच आहे, म्हणजेच युविका झाली इथे, पण नीलाक्षीपेक्षा नाही, म्हणजे याचा अर्थ नीलाक्षी कुठं आहे, इथे आहे। चैताली ही नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही। युविकापेक्षा कोण उंच नाही आहे, चैताली, पण ती कोणापेक्षा उंच आहे, नमितापेक्षा। नमिता मग सगळ्यात उंच कोण झालं, n म्हणजे नीलाक्षी। पर्याय क्रमांक 1। पुढे दिला x ची किंमत शोधा। काय आहे, 30 x अंश, 30 40 अंश आणि 38 प्लस 0। आता याचं उत्तर आपल्याला तोंडी पण येत होतं, कसं, 30 आणि 40 70 बरोबर आहे। मग आता प्रश्न काय होता की ते म्हणले हा x काढा, बरोबर आहे ना। मग तर आपलं काय करायचं आहे, सरळ सरळ याची आपलं माहिती आहे, तिघांचं उत्तर काय येतं, एकूण 180, तिघांची बेरीज 180 ना। मग चला मांडा, आपली मांडणी करा। 30x प्लस 40x प्लस 38 प्लस x आणि पुढे काय आहे 180, 40 आणि 30 70 आणि हा एक 71, 71x बरोबर 180 वजा 38 बरोबर ना। मग आता x बरोबर 38 गेले तर राहिले 142 छेदात 71, 71 71 71 दोन्ही, xचा व्हॅल्यू किती मिळाला, 2 मिळालेला आहे। म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 2, सॉरी पर्याय क्रमांक 3 उत्तर झालं 2। मग आता इथं व्हॅल्यू येणार 2, इथं येणार 2, इथं येणार 2, मग 30 दोन्ही 60, 40 दोन्ही 80 आणि x इथं 2, 8 दिवसांनी 2
40. बघा 80 आणि हे 40 100 180. म्हणून मी म्हणलो की तोंडी उत्तर काढता येत होतं. चला पुढे पाहूयात. श्रेणी दिली आहे आपल्याला, पण श्रेणीत काय झालं आहे, चुकीचा अंक कोणता आहे ते शोधा. मग आपलं उत्तर येतं बघा 297. हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, इथे एक तुम्हाला लिंक दिसेल 2 गुणेला 12 म्हणजे 2 गुणेला 6 किती आलं 12. मग आता 12 गुणेला 5.5 अर्ध्यानं कमी करा तर आलं 66. 66 गुणेला आता अर्ध्यानं कमी केलं म्हणजे 5 तर येतं 330. पण तिथं किती दिलं 297 म्हणून हे रॉंग झालं. जर 330ला आपण 4.5 न गुणलं तर काय येतं 1484. मग आता 1484 गुणेला 4 करा तर येतं 5940. गुणेला 4 केलं तर आता गुणेला करा 3.5 अर्ध्यानं कमी तर येतं 20790. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, 2 गुणेला 6 12 गुणेला 5.5 66 गुणेला 5 इथं येतं मग आता 330. मग 330 गुणेला 4.5 नंतर 1485 गुणेला 4 नंतर 5940 गुणेला 3.5. उत्तर आहे आता चुकीचा अंक आहे 297. तिथं पाहिजे होतं 330. चला पुढे घेऊयात. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते लिहा. बघा इथं ब्लँक आहे पहिल्या आकृतीत, तर पुढच्या आकृतीत काय केलं ते भरीव केलं. मग आता इथं जर भरीव आहे तर काय येणार, इथं ब्लँक येईल. असं कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा. काय करायचं, सरळ सरळ क्रमांक द्या 1 2 3 4 5 6 आणि याची बेरीज करा किती येते 21. पर्याय क्रमांक 4. बघा आपण जर आपल्या ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जॉईन होऊ इच्छित असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ओयासिस स्टडी पॉईंटचं ॲप दिलेलं आहे. त्यानंतर ओयासिस स्टडी पॉईंटचं जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्यानंतर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे. सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला निश्चित फायदा होईल. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढे दिले 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1 या 2 प्रमाणात आहे. म्हणजे काय, सरळ सरळ x गुणेला 2x बरोबर 50. ओके, मग 2 बघा 2x वर्ग बरोबर 50, x वर्ग बरोबर 25, x बरोबर 5. एक संख्या झाली 5 आणि 2x म्हणजे दुसरी झाली 10. एक संख्या आहे 5 आणि दुसरी 10, दोनची बेरीज झाली 15. पर्याय क्रमांक 2. जर कपल COUPL कपल हा शब्द असा लिहिला तर डाऊट हा शब्द कसा लिहिणार, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. बघा आपलं ओयासिस स्टडी पॉईंटचं सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.